माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आल्यानं अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आसेगाव पूर्णा इथं भाजपतर्फे पोलिसांना निवेदन सादर करण्यात आलंय। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाला अधिकच वेगळं वळण मिळालं असून त्या आधारे सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे। माजी मंत्री बच्चू कडू यांच्याशी संबंधित कथित खुनाचा कट प्रकरणामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। चांदूर बाजार पोलीस ठाण्यात बच्चू कडू, गोलू माहुरे आणि अन्य एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे प्रकरण आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाच्या कथित खुनाच्या कटाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। प्रकरण हे खूप गंभीर प्रकारचं असून त्याच्यामध्ये हत्येचा कट रचण्याचा आणि याच्यातून कार्यकर्त्यावरही भरपूर मोठा गटपात होऊ शकतो। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आम्ही आसेगाव सर्कल सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते या सर्व मिळून आम्ही एक आसेगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही हेच केलं आहे की आमचे नेते सन्माननीय प्रवीण तायडे, आमदार अचलपूर यांच्यावर जो या घटनेतून जे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्या व्हिडिओ क्लिपची गंभीरता लक्षात घेता जे त्याच्यामध्ये संभाषण झालेलं आहे ते पाहता खूप गंभीर प्रकारचं आहे। त्याच्यातून कार्यकर्ते व जे घटना त्याच्यामध्ये बोलल्या गेली त्याची खूप धास्ती एक कार्यकर्त्यांना सगळ्यामध्ये पसरली आहे। तरी या परिस्थितीचं आम्ही निवेदन सन्माननीय ठाणेदार आसेगाव पोलीस स्टेशन यांना दिलेलं आहे। तरी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हेच आमची सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी आहे। दरम्यान आसेगाव पूर्णा इथं भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली। व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या आधारे सखोल चौकशी करून सर्व आरोपींना अटक करावी तसेच तिसऱ्या आरोपीचाही शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापलं असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत।